जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकतात। विप्रो या कंपनीकडनं अपडेट आलाय आणि अगदी सुंदर अपडेट आहे। यांच्या एचआरचा नंबर सुद्धा आपल्याकडे, जसं की तुम्ही ते बघू शकतात यांच्या एचआरचा नंबर आणि ते बघा ईमेल ॲड्रेसवर का लिहिलंय @wipro.com, म्हणजे 100% जेन्युइन आहे। इथं @gmail.com वगैरे असतं तर ते ऑफिशियल नसतं, पण @wipro.com आहे, त्यामुळे जेन्युइन आहे। आणि ज्यांना टेक महिंद्रा या कंपनीत जॉब पाहिजे आहे तर त्यांच्या पण एचआरचा नंबर आपल्याकडे आहे। प्लस इथे वाचू शकता तुम्ही @techmahindra.com, त्यामुळे जेन्युइन वॅकन्सीज आहे, बिंदास तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। असे भरपूर सारे व्हिडिओज आणतोय। मग तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, कारण की अनेक जणांना जॉब लागत नाहीये, स्किल्स नाहीये, तर घर बसल्या अशी एक छोटीशी मशीन तुम्ही बसू शकताय। 50,000 रुपयात बिझनेस सुरू करू शकताय। रोजचे तुम्ही ते 2,000 रुपयांपर्यंत कमवू शकताय। किंवा तुम्हाला जॉब पाहिजे आहे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर त्याची माहिती देतोय। त्याच्यानंतर तुम्हाला स्किल शिकायचे तर त्याची माहिती देतोय, शेअर मार्केटची माहिती देतोय। भरपूर सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय। माझ्यातर्फे मी पूर्ण प्रयत्न करतोय। आता तुमच्यावर आहे तुम्ही किती मेहनत घेणार आहे आणि कसे सक्सेसफुल होणार आहात। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून सांगतो कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, पहिले जे अपडेट आहे ते विप्रो या कंपनीकडनं आलेलं आहे। तुम्ही ते बघू शकतात, हायरिंग फॉर एअरलाईन प्रोसेससाठी ही वॅकन्सी असणार आहे। व्हॉइस प्रोसेस आहे, त्यामुळे चांगलं आणि महत्त्वाचं म्हणजे एम्प्लॉयर्स चॉईस आहे ही कंपनी। त्यामुळे इथे जर तुम्ही जॉब करताय तर चांगली गोष्ट आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते फ्रेशर्स आहात, म्हणजे 0 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा तुमच्याकडे अनुभव जरी आहे तरी तुम्ही ते जॉबला लागू शकताय। इथे पॅकेज पण दिलंय, 3 लाख रुपयांपर्यंत इथे पॅकेज जाणार आहे। तुम्ही फ्रेशर्स असाल तर कमी आहे, एक्सपिरियन्स असाल तर 3 लाख रुपयांपर्यंत आहे। पण जर तुम्हाला सुरुवात करायची आहे तर तुमच्यासाठी चांगलं अपडेट आहे। हा जॉब मुंबईमध्ये असणार आहे। मुंबईमध्ये जे पवई आहे त्या ठिकाणी ही वॅकन्सी असणार आहे। मग इथे दिलंय बघा, डे टू डे जे टास्क असतात ते, त्यानंतर कस्टमर सर्व्हिस रिलेटेड तुम्हाला कॉल्स येतात, ते तुम्हाला आन्सर करायचे। अशा प्रकारे तुमचं इथे काम असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे याची ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला दिली जाते। मग यासाठी तुमच्याकडे एक्सलंट कम्युनिकेशन स्किल पाहिजे। ओके, हे जर टॅलेंट तुमच्याकडे आहे, हे जर स्किल तुमच्याकडे आहे तरच तुम्ही इथे अप्लाय करा। नाही तर अनेक जणांचं असं म्हणणं असतं की आम्ही अप्लाय करतो, जॉब लागत नाही। पण तुमच्याकडे ही स्किल्स आहे का, कम्युनिकेशन स्किल आहे का, त्यानंतर चांगलं इंग्लिश बोलता येतं का, तुमचं रायटिंग चांगलं आहे का, कम्प्युटर नॉलेज चाललं आहे का, हे जर तुमच्याकडे असेल तर अप्लाय करा। इथे बघा दिलंय बेसिक कम्प्युटर नॉलेज आणि नॉलेज ऑफ डेस्कटॉप कम्प्युटर सिस्टम, हे जर तुमच्याकडे असेल तर अप्लाय करू शकताय। कोण कोण करू शकताय? मग तुम्ही ग्रॅज्युएट आहात, अंडर ग्रॅज्युएट आहात, बोथ इथे अप्लाय करू शकताय। तुमचं MBA झालंय, PG झालंय, BE झालंय, BTech झालंय, MCA झालंय, BSc झालं, BSc IT झालंय, सर्टिफाईड तुम्ही आहात तर तुम्ही ते अप्लाय करू शकत नाही। तुमचं प्लेन म्हणजे ग्रॅज्युएट आहात, अंडर ग्रॅज्युएट आहात, अप्लाय करू शकताय, पण यापैकी असाल तर अप्लाय करू शकत नाही। ओके, बाकी ते डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। थोडक्यात एअरलाईन प्रोसेस जी आहे, म्हणजे लोक तिकीट बुक करतात फोनवर, मग आमचं तिकीट बुक झालं आहे का, कुपन कोड झाला नाही किंवा कधीची आहे, फ्लाईट कॅन्सल झाली आहे, लवकर आहे, जे पण कस्टमरशी बोलावं लागतं तेच तुमचं इथे काम असणार आहे। विप्रो चांगली कंपनी आहे, तुम्हाला जॉब मिळतो आहे। काही वर्ष तुम्ही ते जॉब करून एक्सपिरियन्स करून नंतर हाईक घेऊ शकताय। त्यामुळे जर तुम्हाला सुरुवात करायची आहे तर चांगली वॅकन्सी आहे, अप्लाय करू शकणार आहात। ओके, बाकी सगळी इथे माहिती दिली आहे। 5 डे वर्किंग असणार आहे, एनी 2 वीक ऑफ असणार आहे, 24/7 तुमची शिफ्ट असणार आहे। कारण की इथे बघा UK US प्रोसेस सुद्धा असू शकते, त्यामुळे तुम्हाला तशा प्रकारचं इथे काम करावं लागणार आहे। बाकी सगळी माहिती दिलेली आहे। इथे बघा तुम्हाला ट्रान्सपोर्ट बाउंड्री सुद्धा दिली आहे, म्हणजे तुम्हाला तिथे यायला जायला सुद्धा तुम्हाला इथे कॅब असणार आहे, बस असणार आहे, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकणार आहात। ओके, आता ह्या यांच्या HR आहे, तुम्ही पाहिजे तर डायरेक्ट यांना मेल करून द्या तुमचा बायोडाटा, किंवा तुम्ही डायरेक्ट हा यांचा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर सुद्धा तुमचा बायोडाटा टाकू शकताय। पण आता तुम्ही व्हॉइस प्रोसेससाठी करताय, त्यामुळे व्हॉइस प्रोसेसचं एखादं सर्टिफिकेट असेल तर ते पण पाठवा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होणं पक्क आहे। पण जर तुमच्याकडे व्हॉइस प्रोसेसचं सर्टिफिकेट नसेल, हे कस्टमर केअरचं काम कसं केलं जातं, टेलिकॉलिंग कसं केलं जातं माहीत नसेल तर कमेंट करा,
टेलिकॉलिंग कोर्स किंवा कस्टमर केअर कोर्स. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो कोर्स 100% देईल आणि तुम्हाला चांगलं इंग्लिश शिकायचं आहे, इंग्लिश स्पीकिंग पण तुमचं चांगलं नाही आहे, कम्युनिकेशन तुमचं चांगलं नाही आहे, तर कमेंट करा. हे तिन्ही कोर्स मी देऊन टाकेल, कारण की आजकाल 90% जॉब या रिलेटेडच येत आहे ज्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे नक्की कमेंट करा. कस्टमर केअरचा, टेलिकॉलिंगचा, इंग्लिश स्पीकिंगचा हे कोर्स मी तुम्हाला नक्की देईल आणि तुम्ही पाहिजे तर naukri.com वर सुद्धा इथे अप्लाय करू शकताय. त्यानंतर पुढचं जे अपडेट आहे ते पण विप्रोच या कंपनीकडनं आहे. व्हॉइस प्रोसेससाठी इथे बघा HR वेगळा यांच्या अंतर्गत भरती होते. फ्रेशर्स आहात तुम्ही अप्लाय करू शकता. हे पुण्याच्या ठिकाणी आहे. अनेक जणांचं म्हणणं असेल यार मुंबईमध्ये नको आहे, हा मुंबईमध्ये होता, हा इथे पुण्यामध्ये. इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. मग काय काय काम तुमचं पाहिजे ते दिले. मग तुम्ही अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आहात अप्लाय करू शकताय. पण कोण नको तर इथे बघा हे दिले, यापैकी तुम्ही नको. तुम्ही फ्रेशर्स असाल अप्लाय करू शकताय. वर्क फ्रॉम ऑफिस आहे. ओके, 5 days वर्किंग आहे. आठवड्यातनं 2 दिवस तुम्ही सुट्ट्या घेऊ शकतात. एक्सिलेंट कम्युनिकेशन इन इंग्लिश लागणार आहे. तेच मी तुम्हाला म्हणतोय. कुठे? हिंजेवाडी पुणे या ठिकाणी हा जॉब तुमचा असणार आहे. त्याच्या 30 किलोमीटरच्या अंतरात तुम्ही राहताय, ते तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ओके, तुम्हाला जर जॉब मिळाला तर तुम्ही तिथे शिफ्ट होऊ शकताय, काय मोठी गोष्ट नाही. त्यामुळे अप्लाय करून द्या. कॅब फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट पेरोल जॉब आहे विप्रोमध्ये आणि परमनंट अपॉर्च्युनिटी आहे. विप्रोमध्ये जॉबला लागायचं तर खूप मोठी प्रोसेस असते, भरपूर साऱ्या एक्झाम्स असतात. पण जर तुमच्याकडे स्किल्स आहे आणि या व्हिडिओच्या मार्फत किंवा तुम्ही इथे अप्लाय करताय या वॅकन्सीच्या मार्फत जर तुमचं सिलेक्शन होत आहे तर परमनंट जॉबसुद्धा मिळतोय, पेरोल जॉब आहे आणि कॅब फॅसिलिटी भरपूर सारे बेनिफिटसुद्धा आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करू शकताय. अप्लाय करण्यासाठी इथे बघा दिलंय लॉग इन टू अप्लाय, इथे क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. आता ज्यांना टेक महिंद्रा या कंपनीत अप्लाय करायचं मी तर म्हणेल 1, 2, 3 जेवढे पण वॅकन्सी आणतोय प्रत्येक ठिकाणी करा. कारण की बघा जागा कमी आहे, 20 जागा आहे. ऑलरेडी 144 लोकांनी अप्लाय केलंय आणि काही वेळात तुम्हाला इथे दिसून जाईल 1000 पर्यंत आकडा जाणार आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. भारताची लोकसंख्या खूप वाढली आहे, बेरोजगारी खूप वाढली आहे. त्यामुळे एका ठिकाणी अप्लाय करून हाताची घडी घालण्यापेक्षा जेवढा जास्त ठिकाणी अप्लाय कराल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. इथे पॅकेज 3 लाख रुपयांपर्यंत आहे. बाकी सगळे बेनिफिट सेम आहे. वर्क फ्रॉम ऑफिस आहे. ओके, इथे HRचा नंबर आहे, यांना डायरेक्ट व्हॉट्सअपवर तुम्ही बायोडाटा पाठवून द्या. त्यानंतर यांचा मेल ॲड्रेस आहे, यावर पण पाठवून द्या आणि इथून पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात टेक महिंद्रासाठी. हे पण इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेससाठी फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकताय. ओके, त्यानंतर टेक महिंद्रा इज हायरिंग फॉर पुणे इंटरनॅशनल चॅट प्रोसेस. पुण्यासाठी आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. इथे एक्सपिरियन्स मागितलाय 1 ते 6 वर्षांचा. इथे पॅकेज जास्त बघा, इथे फ्रेशर्स होतं तर इथे बघा फ्रेशर्ससाठी 3 लाखांपर्यंतच पॅकेज आहे. पण इथे एक्सपिरियन्स आहे. ओके, तर इथे बघा पॅकेज वाढलंय 4.75 पर्यंत गेलाय. तर तेच मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही स्किल शिकत नाहीये त्यामुळे सॅलरी मिळत नाहीये. एखादं सर्टिफिकेट घेऊन टाका व्हॉइस प्रोसेसचं, चॅट प्रोसेसचं, कस्टमर सर्व्हिसचं. एखाद्या ठिकाणी काम करा, इंटर्नशिप करा. 2-3 महिने भले फुकट काम केलं तरी चालेल, ऑनलाईन करा, पण त्याचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही ते चांगली सॅलरी मिळू शकताय. ओके, अप्लाय कसं करायचं तर इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे. कोणते कोणते स्किल्स पाहिजे, काय पाहिजे त्याची माहिती दिली आहे. 5 डे वर्किंग असणार आहे. अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट तुम्ही आहात, सगळे इथे अप्लाय करू शकताय. सॅलरी 3 लाखांपासून 4.5 लाख रुपयांपर्यंत आहे. रोटेशनल शिफ्ट असणार आहे आणि इथे पण HRचा नंबर दिलेला आहे. मुखर्जी म्हणून HR आहे, त्यांच्या अंतर्गत भरती होते. हा त्यांचा ऑफिशियल मोबाईल नंबर आहे आणि हा त्यांचा ऑफिशियल ईमेल ॲड्रेस आहे. इथे वाचू शकतात techmahindra.com. अनेक जणांच्या कमेंट्स असतात की ही वॅकन्सी जेन्युइन आहे की नाही, खोटं तर नाही ना. तर बघा ज्याच्या मागे @ त्या कंपनीचं नाव प्लस .com असतं ते जेन्युइन असतं. इथे जर समजा असतं आकाश @gmail.com. gmail.com म्हणजे मग हा त्या कंपनीचा एम्प्लॉय नाही आहे. कंपनीचा एम्प्लॉय असला अधिकृत तरच त्याच्या नावापुढे त्याला @ त्या कंपनीचं नाव .com मिळतं. हे नॉलेज एकदम बेसिक नॉलेज आहे, हे सुद्धा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांनी इथे त्यांचे बायोडाटा पाठवून द्या. प्लस इथे पण अप्लाय करू शकताय आणि अशा भरपूर साऱ्या वॅकन्सीज आणतोय. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. पुन्हा विप्रोचा एक जॉब आहे, इथे करू शकताय. नवी मुंबईसाठी आहे. बाकी सगळे डिटेल्स आहे इथे तुम्ही वाचू शकताय. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ऐरवलीमध्ये हे ऑफिस असणार आहे. त्यामुळे पुणे मुंबईसाठी या सगळ्या भरती आहे. जे शिफ्ट होऊ शकत असाल, ऑलरेडी तिथे राहत असाल, त्यांनी नक्की इथे अप्लाय करा. अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी, करिअर गायडन्ससाठी, फ्री कोर्सेससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.